सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. एक महाराज आहेत हबप माधव महाराज घुले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. इगतपुरी या ठिकाणी झालेल्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्याविषयीच आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच आजचा हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्या महाराजांचं असं म्हणणं आहे की बाबा कीर्तनामध्ये बोलतायत, चालू कीर्तनामध्ये, की गाडगे बाबा जे आहेत ते वारकरी संत नव्हते. त्यानंतर त्यांची जी कीर्तनाची शैली होती, आता आपण पाहतो की गाडगे बाबा काय करायचे, दिवसभर गावातली घाण साफ करायचे आणि रात्रीच्या वेळी मात्र लोकांच्या मनातली घाण साफ करायचे, लोकांच्या डोक्यातली घाण साफ करायचे, म्हणजे प्रबोधन करायचे. आणि त्यांची एक वेगळी अशी शैली होती. आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गजराने ते सुरू व्हायचं. त्यांची स्वतःची ती वेगळी अशी शैली होती. मग त्या ठिकाणी ते स्वतः उभं राहून कीर्तन करायचे आणि बाकीचे सगळे बसलेले असायचे. मग त्यामध्ये टाळकरी, पेटीवाला आणि मृदुंग वगैरे सगळे काही पखवाज सगळे खाली असायचे आणि बाबा एकटे उभे असायचे. ती त्यांची स्वतःची अशी वैयक्तिक ती अशी ओळख होती आणि वैयक्तिक अशी त्यांची ती ज्याला काय म्हणू आपण पद्धत होती प्रबोधनाची आणि त्या कीर्तनाची. तर अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला आजही म्हणजे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. विविध फळाच्या विविध परंपरा आहेत हे आपल्याला माहीत आहे. आणि एका वारकरी कीर्तनकार महाराजांना हे माहीत नसावं हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण त्यांनी वक्तव्यच तसं केलेलं आहे की हे जे काही लोक होते ज्यामध्ये एक कीर्तनकार उभा राहायचा गाडगे बाबाच्या ह्याच्यामध्ये आणि बाकीचे सगळे बसलेले असायचे, तर हे अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांनी टीका केलेली. एवढंच नाही तर हे सगळे लोक केवळ पैशासाठी बोंबलत असतात या भाषेमध्ये ते बोललेले आहेत. त्यानंतर ते नास्तिक असतात. म्हणजे गाडगे बाबांचे जे विचार आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण ते विचार नास्तिक आहेत असाही त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर हे सगळं काही जेव्हा एखादे हबप स्वतः बोलतात तेव्हा खरोखरच कीव येते जेव्हा ते म्हणतात की वारकरी संप्रदायाचा आणि गाडगे बाबांचा संबंध नाही. तर सुरुवातीला या विधानाचा मी जाहीर निषेध करते. कारण वारकरी संप्रदायाचा आणि संत गाडगे बाबांचा संबंध नाही म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कारण गाडगे बाबा जे प्रबोधन करायचे ते प्रबोधनासाठी ते अभंग कुठला घ्यायचे, तर मग ते जगद्गुरु संत तुकोबारायांचेच अभंग घ्यायचे प्रबोधनासाठी. आणि त्या कीर्तनातून त्या प्रबोधनातून लोकांची मेंदूची मशागत करायचे. कशा पद्धतीने आपण पाहतो अतिशय परखड भाषेमध्ये ते टीका करायचे. याचा अर्थ असा नाही की ते नास्तिक होते, याचा अर्थ. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती जन्मतः प्रत्येक व्यक्ती नास्तिकच असतो, पण त्याची जडणघडण कोणत्या पद्धतीने होते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि त्यानंतर त्याचं अस्तित्व मग आस्तिक आहे की नास्तिक आहे हे ठरत जातं. पण देव हे जी संकल्पना आहे ती गाडगे बाबांनी आपल्या जनसामान्यांना समजावी यासाठी त्या पद्धतीने मांडलेली होती. जसं की ते कीर्तनामध्ये विचारायचे लोकांना, का रे बाबा तुमचा देव स्वतः आंघोळ करतो का? नाही. मग देवाला कोण आंघोळ घालतं? तुम्ही. देवाला नैवेद्य तुम्ही दाखवता, देवाचे कपडे तुम्ही बदलता. मग जो देव स्वतः काही करू शकत नाही, स्वतः करू शकत नाही, तो तुमच्या मदतीला येईल का? असे प्रश्न विचारायचे आणि त्यातूनच मग उत्तर मिळायचे लोकांकडून आणि मग त्या पद्धतीने गाडगे बाबांचं प्रबोधन होतं. पण एक हबप अशा पद्धतीने जर म्हणत असतील की वारकरी संप्रदायाचा आणि गाडगे बाबाचा संबंध होता, तर खरोखर या ठिकाणी त्या महाराजांची कीव येते त्या बाबांच्या बुद्धीची. आणि तेच म्हणतात की लोकांनी बसून म्हणजे वाजू नये टाळ, बसून कीर्तन करू नये. ते स्वतःच विशेष म्हणजे जेव्हा ती क्लिप मी बघितली ते स्वतः बसलेले आहेत, ते बसून कीर्तन करत आहेत आणि ते स्वतः बसलेले असताना ते हे सांगतात की बसून कीर्तन करू नये. दुसरी बाजू अशी की ज्यावेळी आषाढी यायची, आषाढी वारीला सगळे दिंड्या पंढरपूरकडे जायच्या, त्यावेळी गाडगे महाराज सुद्धा पंढरपूरच्या दिशेने जायचे, त्या पंढरपूरमध्ये जायचे. पण ते कधीही विठ्ठलाच्या मंदिरात जायचे नाही. का? कारण ते पंढरपुरात त्यावेळी झालेली जी घाण आहे ती साफ करायचे. कारण आपण पाहतो प्रचंड संख्येने मोठ्या संख्येने लोक पंढरपुरात आषाढी एकादशीला येतात. मग त्या ठिकाणी झालेली जी घाण आहे ती गाडगे बाबा साफ करायचे आणि ते म्हणायचे की मला त्या देवाची गरज नाही, मला याच्यात देव दिसतो. म्हणजे मी जी साफसफाई करतो याच्यात मला देव दिसतो.
आणि मग हे माझं कर्म म्हणजेच माझा देव आहे. मला म्हणजे मंदिरात जाण्याची किंवा पांडुरंगाचे दर्शन घेण्याची गरज नाही, मला याचाच देव दिसतो. म्हणजे ती साफसफाई सुद्धा किती महत्त्वाची होती, किंवा ती म्हणजे माझं काम आहे, ते म्हणजे माझं कर्म आहे आणि माझं कर्म म्हणजेच देव आहे हे सांगणारे गाडगे बाबा. आणि खरोखर जर अशा पद्धतीने लोक त्या म्हणजे कीर्तनातून स्वतःच्या गाडगे बाबांबद्दल राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत ही पदवी मिळालेली आहे त्यांना, हे जर वारकरी संप्रदायातील हवप लोकांना माहीत नसेल किंवा ते पदवी दिली हे पटतच नसेल तर खरोखरच हे अत्यंत वाईट आहे. आपण पाहतो अनेक लोकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यानंतर अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव आहे, एका विद्यापीठाला गाडगे बाबाचं नाव आहे, हे त्या महाराजांना कदाचित माहीत नसेल. तर कुणीतरी हे त्या बाबांना सांगितलं पाहिजे की एखाद्या विद्यापीठाला नाव असणं म्हणजे त्या व्यक्तीची किती मोठी कीर्ती असेल, किती मोठा बहुमान आहे की एखाद्या विद्यापीठाला ते नाव दिलं जात असेल. तर खरोखरच राष्ट्रसंत गाडगे बाबा हे अत्यंत थोर समाजसुधारक, प्रबोधक